पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 दिवसाच्या फ्रान्स दौऱ्यात भारताच्या नौदल सुसज्जतेसाठी मोठं पाऊल उचलल्याचं पुढे येत आहे। फ्रान्सकडून नौदलासाठी 3 स्कॉर्पियन जातीच्या पाणबुड्या भारतात बनवण्याच्या कराराविषयी महत्त्वाची चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं जाहीर केलंय। दक्षिण चीन समुद्र आणि हिंदी महासागरामध्ये चीनचा वाढता हस्तक्षेप रोखायचा असेल तर भारतासाठी या पाणबुड्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। शिवाय या दौऱ्यामध्ये फ्रान्समधील अणुऊर्जा निर्मिती केंद्रालाही मोदींनी भेट दिली। भारताच्या भविष्यातील ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचं आहे। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ आणि मोदींची मैत्री दिवसेंदिवस किती घट्ट होतीये याची प्रचिती देणारी ही दृश्य। 11 आणि 12 तारखेला मोदींच्या पॅरिस आणि मार्सेलिसच्या दौऱ्यात मॅक्रॉंनी 1 मिनिटही मोदींची साथ सोडली नाही। दोघांमध्ये फ्रान्स आणि भारत यांच्यातल्या संरक्षण उपकरणांच्या खरेदी विक्रीचा नवा अध्याय या दौऱ्यात लिहिला गेला। परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार मोदी आणि मॅक्रॉ यांच्यात स्कॉर्पियन जातीच्या 3 अण्वस्त्र सज्ज पाणबुड्या भारतात बनवण्याच्या करारावर चर्चा झाली। काही दिवसांपूर्वी भारताने बनवलेल्या पिनाका नावाच्या रॉकेट लॉन्चरची फ्रान्समध्ये चाचणी करण्यात आली। ही चाचणी यशस्वी झाल्यानं आता फ्रान्स पिनाका रॉकेट लॉन्चर्स भारताकडून खरेदी करण्याची शक्यता आहे। याविषयीही मोदी आणि मॅक्रॉ यांच्यात सकारात्मक चर्चा झाली। जगातील सर्वात मोठं आणि अत्याधुनिक नौदल अशी ओळख असणारा चीन हा मागच्या काही काळामध्ये साऊथ चायना सी मध्ये आणि हिंद महासागरामध्ये वर्चस्ववादाची लढाई लढताना आपल्याला स्पष्टपणे दिसतोय। युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन लॉ ऑफ सीज या आंतरराष्ट्रीय नियमाला कुठलाही थारा न देता स्वतःच 9 तत्व चीन हा साऊथ चायना सी मध्ये राबवतोय आणि त्याच्या माध्यमातून एक प्रकारे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन त्याचबरोबर समुद्रामध्ये वर्चस्ववाद वाढवण्याचा प्रयत्न करतोय। चीनच्या या वर्चस्वाला थारा देण्यासाठी भारत मागच्या काही काळापासून क्वाडच्या माध्यमातून चीनवर दबाव निर्माण करतोय आणि त्यातलाच पुढचा टप्पा म्हणते आता फ्रान्स सोबत करार करून भारत 36 नेव्हल व्हेरियंट ऑफ रफाईल जेट विकत घेणार आहे। एवढंच नाही तर 3 स्कॉर्पिन व्हरायटी ऑफ सबमरीन म्हणजेच हंटर किलर पाणबुड्या विकत घेऊन एक प्रकारे चीनच्या समुद्रामधल्या वर्चस्ववादाला एक प्रकारे थांबवण्याचा प्रयत्न भारत करणार आहे। नक्कीच भारत आणि फ्रान्स यांच्यामधल्या या करारामध्ये आणि एक प्रकारे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमुळे चीनच्या वर्चस्ववादाला कुठेतरी जे आहे थांबवण्यासाठी भारत येणाऱ्या काळामध्ये यशस्वी होईल आणि एक प्रकारे भारताच्या नौदलाचं सामर्थ्य हे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये वाढेल। हेच या भारत आणि चीन यांच्या करारावरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं। पूर्वी भारत आणि रशिया यांच्यात सर्वाधिक संरक्षण उपकरणांची खरेदी विक्री आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होत असे। भारत फ्रान्स यांचे संरक्षण विषयक संबंध गेल्या दशकभरात सुधारले। राफेल सारखी अत्याधुनिक युद्ध विमानं आपण फ्रान्सकडून विकत घेतली आहेत। त्याआधी भारताने घेतलेली मिराज 2000 विमानं देखील फ्रान्समध्ये तयार झालेली आहेत। गेल्या 10 वर्षात भारत आणि फ्रान्स यांनी मिळून भारतीय नौदलासाठी 3 अण्वस्त्र सज्ज पाणबुड्या उभारल्यात आणि आणखी 3 अत्याधुनिक पाणबुड्या बांधण्याचा करारही झालाय। मोदींच्या 12 तारखेच्या फ्रान्समधील कार्यक्रमात थर्मोन्यूक्लिअर वीज निर्मिती प्रकल्पाची भेटही विशेष महत्त्वाची होती। यंदाच्या अर्थसंकल्पात अणु ऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी वीज निर्मिती प्रकल्पाला दिलेली भेट महत्त्वाची मानली जाते। जगातील प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये फ्रान्सचा समावेश आहे। युरोपियन युनियनची स्थापना झाल्यावर फ्रान्स आणि जर्मनी या 2 मोठ्या अर्थव्यवस्थांनी अख्खा युरोप सांभाळला। पण कोरोनानंतर फ्रान्स आणि जर्मनी दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये मंदीचे वारे वाहत आहेत। त्यामुळे भारतासारखा संरक्षण उपकरणं अणुऊर्जा संयंत्र यासारख्या महागड्या वस्तू आयात करणारा देश फ्रान्ससाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यातूनच मोदी आणि मॅक्रॉ यांची मैत्री दिवसेंदिवस आणखी घट्ट होतीये असं म्हणायला हरकत नाही। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।